माध्यमिक विद्यालय उंटवाडीचा इयत्ता 10वी व सदिच्छा समारंभ संपन्न नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंडे यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झालाय। या कार्यक्रमास गीता पेंडसे, माजी शिक्षिका सुशांत आंधळे, माजी विद्यार्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक रवींद्र हाते, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, माता पालक संघ उपाध्यक्षा गायत्री लसके, पालक शिक्षक संघ सचिव अरुणा साळुंके, शालेय पंतप्रधान आदित्य पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे गीता पेंडसे यांनी नियमित अभ्यास करा, अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा, पेपर लिहिताना वेळेचे नियोजन करा असा सल्ला दिलाय। तर माजी विद्यार्थी सुशांत आंधळे यांनी उत्तम यश मिळवण्यासाठी मेहनत करणे अनिवार्य आहे, तसेच आपले जीवन यशस्वी करण्यासाठी योग्य करिअर निवडा असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले। पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार, अंजली सुपे यांनी करून दिलाय। शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शालेय विद्यार्थी स्नेहा जाधव, संस्कृती बच्चाव, अथर्व ह्याळीच, प्रियंका थोरे, भूमिका पाटील, कल्याणी वाघ, जिया सोनवणे, रुपाली जाधव यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले व शाळेबद्दल ऋण व्यक्त केले। या प्रसंगी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकडे ज्ञानज्योत सोपविण्यात आली आहे। संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। शालेय गीत मंचाने स्वागत गीत सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम कुमावत यांनी केले, तर आभार हेमंत भुसरी यांनी मानले। या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी गायत्री लचके, नाशिक।